आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. उकराल माती तर उगवतील मोती. मशागत केल्यास चांगले पीक येते. आपल्याच पोळीवर तूप ओढणे. फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. करून करून भागला आणि देवध्यानी लागला. भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजेला लागणे. करीन ते पूर्व. मी करेन ते योग्य. मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे. करावे तसे भरावे. जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळते. करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते. काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते आणि नाही केल्या तरी नुकसान होते. आयजीच्या जीवावर बायजी उधार. दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. आयत्या बिळात नागोबा. एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा करून घेण्याची वृत्ती असणे. आलिया भोगासी असावे सादर. तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आवळा देऊन कोहळा काढणे. आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे. इच्छापरा ते येई घरी. आपण दुसऱ्याच्या बाबतीत जे चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते. इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. इन मीन 3.5. एखाद्या कामासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर देतो. जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले. फायद्याच्या वेळी येणे पण फायदा घेता न येणे. उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमाचा विचार करायचा नसतो. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. उडत्या पाखरांची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उचलली जीभ लावली टाळ्याला. दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे. उठता लाथ बसता बुक्की. प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. उचलपत्रावळी म्हणे जेवणारे किती. जे काम करायचे आहे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे. एका माळेचे मणी. सगळीच माणसे सारख्या स्वभावाची असणे. एका पिसाने मोर होत नाही. थोड्याशा यशाने हुरळून जाणे. एका कानावर पगडी घरी बायको उघडी. बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य. एक ना धड भाराभर चिंध्या. एकाच वेळी अनेक काम करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला.
एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. उराचे खुराडे आणि चुलीचे ठुणठुणे. अतिशय हालाकीची आर्थिक स्थिती. उसाच्या पोटी कापूस. सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे. येतेवेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे. उभारले राजवाडे तेथे उभारले मनकवडे. श्रीमंती आली की तिच्या मागे हाजी हाजी करणारेही येतात. उधारीचे पोते सव्वा हात रिते. उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येतेच. उथळ पाण्याला खळखळाट फार. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाही मारतो. उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी. अति उतावीळपणा नुकसानकारकच असतो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे. एका हाताने टाळी वाजत नाही. दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. एकाची जळते दाढी, त्यावर पेटू पाहतो विडी. दुसऱ्याच्या अडचणीचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. दुसऱ्याने केलेल्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. ऐकावे जनाचे करावे मनाचे. दुसऱ्याचे ऐकून घ्या व आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे. 80 तेथे 85. अतिशय उधळेपणाची कृती. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात. ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे. सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे. शेंटी तुटो किंवा पारंबी तुटो, कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे. ओळखीचा चोर जिवे सोडली. ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. औटघटकेचे राज्य, अल्पकाळ टिकणारी गोष्ट. कधी तुपाशी तर कधी उपाशी. सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही. कर नाही त्याला डर कशाला. ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे. काकडीची चोरी फाशीची शिक्षा. अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे. काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही. जे काम भरपूर पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते. संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते. भीड भिकेची बहीण. उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येते.